आणि म्हाडा आमची लॉटरी काढत नाही। जर लॉटरी आमची काढली नाही ह्या 8 दिवसात तर आम्ही आत्मदहन करू। महिला आम्ही 5-6 जणी मी तयार आहे। रॉकेल घेऊन जा, अंगावर ओतू आणि रॉकेल ओतून आग लावून घेईन। मी तर घेईनच। थर्ड फ्लोर आहे ना, आणि थर्ड फ्लोअरचे जो म्हणजे आपण आता मी उभा आहे ना, तर हा माझा राईट हँडचं कधीही 5 खोल्या खाली पडू शकते। एवढं मोडकं तुम्ही बघू शकता। जर का हा पहिला तिसरा मजला खाली पडला तर कमीत नाही तर 25-30 माणसं जाणार। आणि हा आपला दुर्दैव आहे भारतामध्ये की जोपर्यंत कोण माणूस मरत नाही ना तिथं लक्ष देत नाही। आम्ही सहन करतोय म्हणजे आम्हाला तुम्ही बायकॉट करताय आणि पलीकडचे जे आता सेफ आहेत ते काय उठूनच येणार आहेत डायरेक्ट। त्यांना कुठल्या गोष्टीची हानी आहे किंवा असा त्रास सहन करायचा वगैरे अशा काही गोष्टी आहेत का? काहीच नाही। आता आम्ही कशामुळे प्रोजेक्ट आमच्यासाठी आहे म्हणून आम्ही सहन करतो, पण आम्हाला तुम्ही डावलणार तर ही गोष्ट योग्य नाही ना। व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी। फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स। तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा। नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वरई बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद वाटावा असा पुनर्विकास म्हणून गणला जातो। महाराष्ट्र शासनाचं, सरकारचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं विशेष लक्ष या प्रोजेक्टकडे आहे असंही मानलं जातं। वरईकरांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मानला जाणारा हा वरई बीडीडी चाळीचा प्रोजेक्ट होत असताना त्याबाबत काही नागरिकांच्या विशिष्ट तक्रारी येत आहेत आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते। विषय असा आहे की आपण बीडीडी चाळ क्रमांक 29च्या मागील बाजूस आहोत। ही आधीच ह्या इमारती अतिशय जुन्या आहेत। जुन्या जरी असल्या तरी बऱ्याचशा बीडीडी चाळी ह्या मजबूत म्हणून गणल्या जातात। बीडीडी चाळीचं डिमॉलिशन होताना बराच ताण संबंधितांना, त्या कॉन्ट्रॅक्टर्सना सहन करावा लागतो, एवढ्या त्या मजबूत इमारती आहेत। परंतु ही मजबूत इमारत खिळखिळी झाली असं म्हणायला हरकत नाही। याचं कारण म्हणजे या ठिकाणी हा उभारलेला हा प्रोजेक्ट हा वरई बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी ही बांधत असलेली इमारत आणि ह्या इमारतीच्या अनुषंगाने याचं पायलिंग केल्यानंतर ह्या बाजूच्या ह्या जुन्या 29 नंबर चाळीला गेलेल्या तडा, भेगा आणि रहिवाशी जीव मुठीत घेऊन असल्याची भावना, ह्या असे वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर आम्ही आणत आहोत। आपण जाणून घेतोय ह्या इथल्या स्थानिक रहिवाशांकडून काय काय या नागरी समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय। साहेब, नाव सांगा, काय विषय आहे ते सगळं सविस्तर समजावून सांगा। व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी। सर, माझं नाव महेंद्र गुप्ता आहे आणि आम्ही इकडून जुने रहिवासी आहे। कमीत नाही तर आमचे आजोबा वगैरे सगळे या पद्धतीने आमची पिढी चाललेली आहे। हा जो प्रकल्प हा जो आहे बीडीडी चाळीचा पुनर्विकासांचा, तो चांगल्या पद्धतीने आम्हाला फार कबूल आहे, आनंद आहे। पण असं झालेलं आहे की इथं बीडीडी चाळमध्ये प्रकल्प ज्या लोकांना लॉटरी काढली गेली, ह्याच्यापूर्वी ज्या चाळी तोडल्या गेलेल्या आहेत त्यांना लॉटरी काढून त्यांना सगळं सुनिश्चित केलेलं आहे। पण आम्हाला आमची लॉटरी काढली गेली नाही। आमच्या समोर 31 नंबर बीडीडी चाळ होती साहेब, पण त्यांनी काय केलं, 31 नंबरची लॉटरी काढली आणि 29 नंबरला ठेवला त्यांनी। ते म्हणाले की तुम्हाला ना आम्ही डायरेक्ट शिफ्टिंग करू, आम्हाला अंधारात ठेवलं। कारण काय, हे लोकांनी जे फायलिंग केली आणि ज्या पद्धतीने यांची कामं चालू होती, रात्रभर सकाळपर्यंत 24 तास साहेब काम होता। आणि त्या कामामध्ये असं होतं की आमची चाळीतली जी महिला पोरं सगळे ना, त्यांना म्हणजे ना असं की हे नाही, म्हणजे त्यांना झोप नाही यायचा, त्यांना झोप नाही यायचं साहेब। अभ्यास करताना पण पोरं झोपत नाही। आता झालं काय साहेब, ते त्यांची जे फायलिंग करत होते तिकडे, म्हणजे खाली टाकताना खोदकाम करताना भिंताला आमच्या बीडीडी चाळीच्या भोगा पडला, भिगा गेला आणि छतावरती आहे ना, छतं एकदम डॅमेज झाली। तर आम्ही PWDच्या अंतर्गत येतो, आम्ही तिकडे गेलो की आम्हाला हा त्रास आहे, ह्याच्यामुळे तुम्ही आमचा जरा बांधकाम करून द्या। पण PWDवाल्यांचं चक्क काय होतं की तुमचा आता प्रोजेक्ट डेव्हलपमध्ये गेलेला आहे, आमच्याजवळ कामगार नाही म्हणून असा हात वर केलेला आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं स्वतः बघून घ्या, तुम्हाला डायरेक्ट शिफ्टिंग आहे म्हणून
असताना आम्हाला असं स्वप्न दाखवलं गेलं आणि अजूनपर्यंत आमची नाही लॉटरीसुद्धा काढली नाही, आम्हाला सुचवलंसुद्धा नाही. या जे टावर तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये काही जागा खाली आहेत, पण त्या जाग्यावरती इतर चाळीच्या लोकांना मध्ये खालच्या बाजूला जे 82, 87, 82 आणि 78, 77 त्या लोकांना म्हणजे त्यांचा काही संबंध नाही, ते व्यवस्थित आहे, त्यांना इथं शिफ्टिंग करतात आणि आम्हाला आमची लॉटरी न काढता आम्हाला आश्वासन पण देत नाही. आम्ही वारंवार त्यांना या संदर्भात तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आम्हाला प्रॉब्लेम्स बघा असं आहे ना सर, की पहिली गोष्ट अशी की जो थर्ड फ्लोअर आहे ना, आणि थर्ड फ्लोअरचे जो म्हणजे आपण आता मी उभा आहे ना, तर हा माझा राईट हँडचं कधीही 5 खोल्या खाली पडू शकते, एवढं मोडकं आहे. तुम्ही बघू शकता बांबू लागलेला आहे तिकडे. आणि ते PWDचे जे कारागीर आलेले ते म्हणाले, ते कॉन्ट्रॅक्टवर असतात, ते म्हणाले बाबा 700-800 रुपये रोजच्या याच्यावरती मी कामं करणार, आमचा जीव जाणार. आता ते पळून गेल्यानंतर आमच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आणि आमच्या तुम्ही घरी जर का आल्यात ना, आमची जी भिंत आहे ना त्याच्यावरती भेगा गेलेल्या आहेत. आणि प्रत्येक घरामध्ये ह्या बाजूला साहेब मी जसा उभा आहे ना, माझ्या राईट साईडच्या ह्या साईडला जो पाऊस येतो आहे ना, तो भरपूर पाणी म्हणजे भरपूर पाणी पडत होतं, पावसात पाणी पडतं. आपण बघू शकता तिकडं प्लॅस्टिक कसं लावलेलं आहे, आपण बघा पिवळा कलरचा प्लॅस्टिक आहे, तिथं सफेद कलरचा प्लॅस्टिक आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही गेलात ना तुम्हाला बरेच काय दिसणार. आणि हा झाड बघा साहेब कसं आलेलं आहे, हा घर कसा मुजून गेलेला आहे, पण त्याच्यावरती सगळं दुर्लक्ष झालेलं आहे. आमची एकच मागणी आहे, तुमचा जो प्रोजेक्ट तयार झालेला आहे, आम्ही 3 वर्ष त्रास काढलेला आहे, तर जी ह्याच्यामध्ये B विंगमध्ये किती 270 खोल्या खाली आहेत, तर आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये आमचं लॉटरी काढून आम्हाला त्याच्यात समावेश करा. काय आमच्या लोकांची जीवहानी गेल्यानंतरच तुम्ही समावेश करणार, त्याला काय फायदा. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. या ठिकाणी आपण उभे आहोत. या ठिकाणी गटार पण वाहत आहे, याचं नियोजन नाही नीट केलेलं. ड्रेनेजची सिस्टम कुठेतरी मोडकळी झालेली आहे हे दिसतंय. त्याशिवाय इथे पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स गेल्यात हे देखील समजतंय. आपण जाणून घेतोय. काय सांगताय मावशी, काय नाव आपलं? माझं मीनाच मोरे आहे. काय सांगतं, काय विषय? हे बघा आम्ही तळाला, माझं 2 नंबर रूम आहे. एवढं पाणी एवढं घाण येतं ना आम्हाला ह्या 5 रूमला. इथे पाईप फुटला आहे, परत ही लाईन आहे ना अशामुळे टाकली आहे, ही घाणीमुळे टाकली. आणि त्यामुळे काय झालं आहे, ह्याच्यामुळे ह्या घाणीमुळे ना हे आम्हाला हे प्रोजेक्ट करताना आम्हाला सांगितलं पण नाही. त्या लोकांनी मैदानामधनं सगळं येऊन इथे ऑफिस डायरेक्ट टाकले आणि हे पत्रे सगळे पॅक करून घेतलं. आम्हाला इतका त्रास होतो आहे ना 10 रूमला, की आम्हाला सगळ्या प्रत्येक घरामध्ये 2-3 जणांना चिकनगुनिया झाला आहे. मला पण चिकनगुनिया झाला आहे, टायफॉइड, चिकनगुनिया आहे. बघा माझी अवस्था, मी अशी बाई होती अशी झाली आहे. आणि एवढा त्रास आहे. आणि ते आमची लॉटरी काढत नाही, उलटा आमची लॉटरी या लोकांनी काढली. पण आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही काय पोलीस लाईनीसारखं विकत रूम नाही घेत आहे 15 लाख भरून. आम्ही स्थानिक रहिवासी आहे. आज आम्ही 60 वर्ष इथे राहतोय तरी आमचं ऐकत नाही म्हाडा. आणि म्हाडा आमची लॉटरी काढत नाही. जर लॉटरी आमची काढली नाही ह्या 8 दिवसात तर आम्ही आत्मदहन करू. महिला आम्ही 5-6 जण मी तयार आहे. रॉकेल घेऊन जा, अंगावर ओतू आणि रॉकेल ओतून आग लावून घेईन. मी तर घेईनच, मी घेईनच. अशा मेले असं वाटतंय की या घाणीमुळे असं वाटतं की गच्चीवर जाऊन उडी घ्यावी आणि मरावं, अशी आमची परिस्थिती झालेली आहे. आम्हाला बोलता येत नाही, एवढा त्रास होतोय आम्हाला. आता तुम्ही 10 मिनिटं उभे आहेत, किती त्रास होतोय सांगा. मग आम्ही रहिवासी किती सहन करणार. ह्यांच्या घरात लहान बाळ आहे, ह्यांच्या घरात लहान बाळ आहे, कसे ह्यांच्या घरात लहान बाळ आहे. बाळाने काय करायचं आम्ही. आम्हाला असं बाहेर राहायला जागा नाही, तिकडे नाही की इकडे नाही. आम्हाला मैदान ठेवलं नाही, काय नाही ठेवलं, पुरं पॅक करून घेतलं. यामध्ये म्हाडा आणि टाटा ह्या दोघांच्या आम्ही जेव्हा कंप्लेंट उतरलेलो महिला तेव्हा आमची कंप्लेंट केली. सिनियरला बोलून आम्हाला एक इनरकर म्हणून 31 मध्ये मला बंद केलेलं. आम्ही जेव्हा त्यांच्या आड गेलो तेव्हा ह्या लोकांनी आम्हाला आमची भरपूर फसवणूक केलेली आहे. तर आमची एकच विनंती आहे म्हाडाला की आमची लॉटरी लवकरात लवकर काढावी. बस आश्वासन, आम्हाला आश्वासन नाही पाहिजे, आमची लॉटरी पाहिजे, नाही तर आम्ही आत्मदहन करू. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी.
शशिकांत सोनवणे 78-1980 यांची जबरदस्ती लॉटरी काढलेली आहे. त्यांना तिथेच राहायचं आहे, त्यांना तिकडेच राहायचं आहे, पण त्यांची जबरदस्त लॉटरी इकडे काढलेली आहे. तर आम्हाला काय म्हणणं आहे की त्यांची लॉटरी काढताना त्यांची आता लॉटरी काढलेली आहे, ठीक आहे, पण आमची लॉटरी इकडेच काढा. आम्हाला नाही करायचं, आम्हाला तिकडे खाली जायचंच नाही. त्यांना जबरदस्ती इकडे ढकललेलं आहे त्या साईडला. आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. खाली जायचं म्हणजे काय 5 वर्ष. हे बोलतो जान्हवी मॅडम. माझं नाव सुरेश आईवळे. सुरुवातीला म्हाडाने आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही स्थानिक इथले आहात, तिथं आम्ही ऑफिस टाकतोय, तुम्हाला स्पेस म्हणजे ह्या जागेवरनं स्थलांतरित डायरेक्ट करणार आहोत. आणि हा पोलीसवाल्यांचा जो प्रश्न आहे, फक्त आम्ही 2 चाळे 21 ते 29, 21 आणि 29, आणि ह्यांनी सांगितलं होतं की 1 ते 40चा जो प्रकल्प होणार आहे तो सर्व इथेच शिफ्ट होणार आहे, म्हणजे पहिल्या फेजमध्येच होणार आहे. परंतु आता त्यांनी आमच्या 2 चाळींना एकदम काढून म्हणजे दुर्लक्षितच केलेलं आहे. आणि प्लस त्या म्हणजे रोडच्या पलीकडचे जी लोक आहेत त्यांच्या लॉटऱ्या काढून इथं आता त्यांना हे करतात. तो काय कोणाच्या दबावाखाली शांत नेते म्हणा किंवा कोणत्याही मार्फत म्हणा, त्यांनी ते म्हाडा दबाव टाकून त्यांच्या जबरदस्तीने लॉटरी काढून ह्या स्पेसमध्ये त्यांना युजिंग करतायत. तर आमचं म्हणणं कसं आहे, आम्ही स्थानिक आहोत ना इथले, आम्ही सहन करतोय त्रास. साहेब बघा, या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करू नका. आमच्या इथं फायलिंग वगैरे केल्यामुळे माझ्या घराचं तर आतलं जे सिलिंग आहे ते पडलेलं आहे, कारण की ती कॉर्नरची खोल आहे, तिथून जवळपास आहे म्हणून. तर त्यामुळे काय आम्ही सहन करतोय, म्हणजे आम्हाला तुम्ही बायकॉट करताना पलीकडचे जे आता सेफ आहेत ते काय उठूनच येणार आहेत डायरेक्ट. त्यांना कुठल्या गोष्टीची हानी आहे किंवा असा त्रास सहन करायचा वगैरे अशा काही गोष्टी आहेत का? काहीच नाही. आता आम्ही कशामुळे, प्रोजेक्ट आमच्यासाठी आहे म्हणून आम्ही सहन करतो, पण आम्हाला तुम्ही डावलणार तर ही गोष्ट योग्य नाही ना. हे करू. या ठिकाणी लॉटरीचा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे. त्याशिवाय या ठिकाणी गटाराच्या पाण्याच्या लाईनच्या बाजूनेच किंवा त्या पाण्यातूनच पिण्याच्या पाण्याची लाईन जाते. नक्कीच पिण्याच्या दूषित पाण्यामुळे इथे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या स्थानिक ह्या 29 नंबर चाळ VDD रहिवाशांना PWDने म्हाडाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. गटर वॉटर मीटरसारख्या बेसिक सुविधा जर पुरवल्या जात नसतील तर या रहिवाशांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने होणार आहे की नाही, यांना योग्य हक्काची घरं मिळणार आहेत की नाही, असे अनेक प्रश्न या म्हाडाच्या बाबतीत निर्माण होतात. म्हाडासारख्या या मोठ्या प्रशासनाने आस्थापनाने आपलं नाव खराब करू नये, हा पुनर्विकास होत असताना अशी भावना देखील या रहिवाशांची व्यक्त होते. हे आपण पाहू शकता, ह्या गटारातूनच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं प्रवाह हे घरापर्यंत त्यांच्या पाणी सप्लाय होतो आणि तो जॉईंट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाच रबराचं कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे यापेक्षा घाणेरडी दुरावस्था दुसरी कुठे पाहायला सहजासहजी मिळणार नाही. गटाराच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याची लाईन आणि ते देखील ते पाईप सडलेल्या अवस्थेत आहेत. लोकांचं राहणीमान नक्कीच इथे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहील. जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण आता वर याच BDD चाळीच्या ह्या 29 नंबरच्या टेरेसवरून तिथली मोडकळी झालेली कंडिशन देखील आपल्याला दाखवणार आहोत. आपण जाऊ. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. या ठिकाणी म्हाडाचे अधिकारी देखील रहिवाशांच्या तक्रारीकडे, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. असे वेगवेगळ्या BDD चाळीतून अनुभव आपण यापूर्वी देखील ऐकलेले आहेत. यांच्याकडून जाणून घेतोय काय होतंय, म्हाडा काय करतंय नेमकं. म्हाडा नेहमी आम्हाला ना दुर्लक्ष करते. आम्हाला पहिलं आश्वासन दिलेलं की तुमच्या समोर हा जो प्रकल्प आहे हा तुमचा प्रकल्प आहे, जो समोर टावर तुम्ही बघत आहात ना त्याच्यामध्ये आम्हाला डायरेक्ट शिफ्टिंग करणार अशी आम्हाला आश्वासन दिलेली. त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावरती दुर्लक्ष केलं. कामुळे केलं दुर्लक्ष ते आम्ही सांगता येत नाही, पण असं कळण्यात आलेलं आहे की हे मोठमोठे काय ते राजकारण आणि म्हाडाची जे प्लॅनिंग आहे, उपाध्यक्ष संजय जयस्वाल ते त्यांच्याशी सुद्धा आता परवा मिटिंग झालेली. आम्ही तिथं मिटिंगमध्ये चर्चा होत होती. त्या लोकांना त्यांचा नंबर लावून जबरदस्ती त्यांना इथं शिफ्टिंग करत आहे. तर आम्ही विचारलं असं आम्हाला अनदेखी का करता तुम्ही. आम्ही 9 वेळा त्यांना कंप्लेंट दिली. आमच्या चाळीला जो तडा गेलेला आहे आणि कधी गच्चीत उडी शकते. आता आत्मदाह करायची तर काही बाई म्हणतात, पण मला वाटत नाही आत्मदाह करायची गरज नाही. आम्ही स्वतः मरू, कारण काही जर का हा तिसरा मजला खाली पडला तर कमीत नाही तर 25-30 माणसं जाणार. आणि हा आपला दुर्दैव आहे भारतामध्ये की जोपर्यंत कोण माणूस मरत नाही ना तिथं लक्ष देत नाही. महिल्यानंतर मग म्हाडाला डोकं आम्ही सुचवलं आहे
परवा मीटिंगमध्ये संजय जयस्वाल उपाध्यक्ष होते, त्यांनासुद्धा सुचवलं. त्यांची जी असिस्टंट होती जान्हवी मॅडम, त्यांनीसुद्धा सर्वे करून गेलेले आहेत. आम्ही अजूनसुद्धा त्यांना एक निवेदन दिलं आहे की जी जागा खाली आहे त्याच्यामध्ये आम्हाला समावेश लवकर करून घ्या, कारण का हा प्रकल्प 1-2 दिवसाचा नाही आहे, 4 वर्ष झाली साहेब. आता ही जी भिंत पडणार आहे तुम्ही बघितलं असणार, वरती डांबरीकरण करून म्हणजे हे काय लिपापोती केलेलं आहे त्यांनी, आणि कधी आमच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी नम्र विनंती करतो, लवकरात लवकर आम्हाला तिकडं शिफ्टिंग करावा. जो प्रकल्प उभा आहे आमच्या चाळीला लागून त्याच्यामध्ये ट्रान्सफर करावा, लॉटरी लागावा, आमच्या सगळ्यांचे ॲग्रीमेंट करावा. आम्ही पण तुमच्या विचाराने सहमती आहे, पण ह्याच्यात तुम्ही जर का उशीर केला तर दुर्दैव मतलब भयंकर घटना होऊ शकते. आणि या घटनेमुळे काही लोकांचे जीव गेल्यानंतर आंदोलन होणार, त्याला काय अर्थ नाही. कृपा करून मी एवढा नम्र विनंती करतो म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आणि PWDच्या, त्यांच्याजवळ कामगार नाही तर आम्हाला कमीत कमीत लवकरात लवकर आम्हाला शिफ्टिंग करावा, लॉटरी काढावा आणि आमचा ॲग्रीमेंट करून घ्यावा. BDD चाळ क्रमांक 29च्या रहिवाशांनी म्हाडाकडे PWDकडे विनंती वजा अर्ज देखील केले होते, त्याची दखल नाही घेतली गेली असं देखील काही वेळापूर्वी संबंधितांनी मांडलं होतं. म्हाडाने नक्कीच याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.